आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोनरकर. EDTV न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण आता एक अशी विकासाची बातमी पाहणार आहोत ज्या बातमीमुळे फक्त जालन्यालाच नव्हे, मराठवाड्यालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला देखील फायदा होणार आहे. खरं तर या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनी 12 मार्च 2024लाच VC द्वारे म्हणजेच ऑनलाईन केलेला आहे. परंतु अद्यापही जो प्रकल्प आहे तो सुरू झालेला नाही. बरं, ते जाऊ द्या. हा प्रकल्प का रखडला, कशामुळे पूर्ण झाला नाही, उद्घाटन तर झालं, पुढची प्रक्रिया काय हे आपण पुढे पाहणारच आहोत. तुर्तास पाहूयात की हा प्रकल्प कसा उभा राहणार होता आणि कोणाची संकल्पना होती. सन 2016 मध्ये तत्कालीन जहाज बांधणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भारतामध्ये 35 प्रकल्प राबवण्याचा निर्धार होता आणि त्या अनुषंगाने मालवाहू रेल्वेचे जाळे विणायला त्यांनी सुरुवात केली. या 35 प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प हे महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये नागपूर, जालना, नाशिक आणि पुणे यांचा समावेश होतो. परंतु मध्यंतरी कोरोना आला. कोरोना जातो न जातो तोच निवडणुका आल्या. निवडणुका जातो न जाता तो जालन्यामध्ये सत्तांतर झालं. या सगळ्या प्रकारामध्ये हा प्रकल्प रखडला. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री जे आज माजी केंद्रीय मंत्री आहेत रावसाहेब पाटील दानवे यांना पाय उतार व्हावं लागलं आणि त्यांच्या जागी आले डॉक्टर कल्याण काळे. कल्याण काळे आल्यानंतर त्यांना हे समजून घेण्यासाठी बरेच दिवस गेले, परंतु अद्यापही त्यांनी या प्रकरणात फारसं लक्ष घातलं नाही. एकदा त्यांनी पाहणी केली, परंतु पुढे काय झालं हे त्यांनाच माहीत. त्यामुळे या प्रकल्पाचा पाठपुरावा जिल्हा स्तरावरून किंवा आपल्या जालन्यातून घेतला गेला नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी देखील प्रयत्न केले, परंतु त्यांचीही बदली गेली आणि पुन्हा हा प्रकल्प रखडला. मध्यंतरी कॉनकॉर्नला हा प्रकल्प देण्यात आला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या प्रकल्पाची पाहणी केली आणि पुन्हा ते देखील विसरून गेले. अशा या अनेक कारणांमध्ये हा प्रकल्प रखडला गेला. परंतु आता पुन्हा एकदा या प्रकल्पाने उभारी घेतली आहे. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष दिले आहे आणि आता विकास कोल या कंपनीची हा ड्रायपोर्ट चालवण्याची निविदा मंजूर केलेली आहे. JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि केंद्र सरकारने आवश्यक असलेली सर्व यंत्रणा यापूर्वीच उभी केलेली आहे. आपण पाहू शकता की माझ्या मागे मोठं गोडाऊन देखील आहे, जे गोडाऊन मध्ये माल साठवला जाईल. त्या पलीकडे आहे ते ट्रक पार्किंग, जिथे अनेक माल ट्रक उभा राहू शकतील, त्यांची देखील व्यवस्था केलेली आहे. रेल्वे पटरी टाकलेली आहे, ट्रॅक तयार आहे, विजेचे कनेक्शन तयार आहे. फक्त आता गरज आहे ती हे चालवण्यासाठी. हे काम करण्यासाठी एकूण 6 निविदा आल्या होत्या. त्यापैकी 5 निविदा प्राप्त झाल्या आणि 5 निविदांपैकी 1 निविदा ही विकास कोलची होती. त्यामुळे त्यांना ही निविदा मिळालेली आहे. असं टफ क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी ही स्पर्धा होती. त्यामुळे विकास कोल आता ही रेल्वे चालवल यात काही शंका नाही. जालन्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची बदली झाल्यानंतर काही वेळ याचा देखरेख देखील किंवा याचा पत्रव्यवहार देखील थांबलेला होता. परंतु जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती आशिमा मित्तल यांनी पदभार घेतला आणि पुन्हा त्यांनी या कामाला सुरुवात केली. नवीन जोमाने वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला आणि एकंदरीत आता त्याची फलश्रुती म्हणून की काय, जालन्याचा हा प्रकल्प सुरू होतोय. मार्च अखेरपर्यंत या सर्व निविदा प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण होईल. कार्यारंभ देखील दिल्या जातील आणि मग कदाचित एप्रिल महिन्यामध्ये या पटरीवरून पुन्हा एकदा जालन्यासाठी विकासाची रेल्वे धावल्याशिवाय राहणार नाही. बरं, हे सगळं झालं या प्रकल्पाविषयी. परंतु जालनेकरांना काय, हे फक्त जालन्याचा विषय नाही, हा विषय आहे पूर्ण महाराष्ट्राचा. शेवटी असं आहे की प्रत्येकाला वाटतं हा प्रकल्प उभा राहतोय, चांगली गोष्ट आहे, पण मला काय, हे मला काय न पाहता हे आपल्याला काय हे पाहिलं पाहिजे. जालन्याच्या विकासासाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या विकासात या प्रकल्पामुळे भर पडणार आहे. जालन्यात काय होईल तर जालन्यात जे मोठ्या स्टील कंपन्या आहेत, त्यांच्यात जे भंगार घेऊन येतात बाहेरून येणारे ट्रक, त्यांच्यासाठी ही रेल्वे सोयीची असणार आहे. जालन्यातून एक्सपोर्ट करण्यासाठी जे स्टील जातं त्यांच्यासाठी सोयीची असणार आहे. जालन्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होतं. या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याला आता ट्रकमध्ये माल भरायची गरज पडणार नाही. जो इथून भरला तो थेट नियोजित ठिकाणी सुरक्षित आणि नियोजित वेळेत पोहोचेल, हा देखील फायदा होणार आहे. एवढंच नव्हे तर जालन्यात मोठ्या प्रमाणात तेलबिया, तेलाचं उत्पादन होतं. या तेलवाल्यांना देखील कंटेनर पाठवायला सोपं जाणार आहे.
आपल्याकडे मोसंबी देखील मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. ही मोसंबीचं कंटेनर इथून पाठवायला, परदेशात पाठवायला सोपं होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी एक माणूस गरजेचा असतो, जो कॉम्प्युटरच्या वरही काम करतो, आणि तो माणूस, त्या माणसाच्या हाताला काम या ड्रायपोर्टमुळे मिळणार आहे. हजारो लोकांना, हजारो हातांना काम इथे मिळणार आहे. त्यामुळे हजारो घरांची सुरक्षितता, हजारो घरांची उपजीविका या ड्रायपोर्टवर चालणार आहे. त्यामुळे एकट्याचा विषय नाही, हा पूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा विषय आहे. या मल्टी लॉजिस्टिक ड्रायपोर्टमुळे जालन्याच्या रेल्वे स्थानकात भर पडेल, मालवाहू जहाजामध्ये भर पडेल, मालामध्ये भर पडेल. एकंदरीतच काय, जालन्यातच नव्हे तर जालन्याच्या परिसराचा देखील विकास होणार आहे. इथून माल पाठवण्यासाठी बीड, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, शेंद्रा अशा विविध ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळालं हे विचारल्यापेक्षा महाराष्ट्राच्या पदरी काय पडलं, महाराष्ट्राला काय मिळालं याचा आपण विचार करायला हवा. मी दिलीप पोनेरकर, ईडीटीव्ही न्यूज, जालना.